नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता कपडे प्रेस करत असते आणि तेवढ्यात तिथे सागर येतो. सागर म्हणतो की तुम्ही काम काय करत बसलायत? ॲलर्जी किती वाढली आहे ती? औषध घेतलंय का तुम्ही? तुम्ही बसा बरं, मी बर्फ घेऊन येतो. आणि त्यानंतर सागर बर्फ घेऊन येतो आणि मुक्ताला सोप्यावर बसवतो आणि मुक्ताच्या हातावर झालेल्या रॅशेसला बर्फ चोळतो. सागर मुक्ताच्या हाताला बर्फ लावत असताना मुक्ता सागरकडेच बघत असते. त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो की आदित्य मगाशी जे काय वागला आहे ना, त्याचं काही वाईट वाटून घेऊ नका, मी सॉरी म्हणतो त्याच्या बदल्यामध्ये. मुक्ता सागरला म्हणते की हल्ली तुमचं सॉरी जरा जास्त स्वस्त झालं आहे. सागर म्हणतो की सगळ्यांसाठी नाही, फक्त तुमच्यासाठी. आणि दोघंही एकमेकांकडे एकटक बघत असतात. आणि सागर मुक्ताला म्हणतो की मला तुम्हाला अजून हर्ट नाही करायचंय, जगातील प्रत्येक सुख द्यायचं आहे तुम्हाला कायम खुशच बघायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हे सगळं सागर मुक्ताचा हातात हात घेऊन बोलत असतो आणि मुक्ताच्या रॅशेसवर फुंकर देखील मारत असतो. सागर हे सगळं करत असताना मुक्ता त्याच्याकडे एकटक बघत राहते. त्यानंतर मुक्ता सईची शाळेत जाण्याची तयारी करत असते आणि सईला म्हणत असते की सई माऊ डब्बा सगळं फिनिश करायचा. आई म्हणते की हो, माझी मुक्ता आई इतकी टेस्टी फूड बनवते ना, तर डब्बा उरतच नाही. त्यानंतर मुक्ता सईला जवळ घेते आणि म्हणते की अगं माझं सई माऊ ते. आणि मुक्ता म्हणते की बापू तुला सोडतीला बस स्टँडवर, पळा लवकर, आता लवकर जा, उशीर होईल नाही तर. आणि सई तिथून निघते. त्यानंतर मुक्ताच्या मोबाईलवर एक मेसेज येतो हॉस्पिटलमधून आणि असं रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं की केमिकल रिॲक्शन झालेलं आहे. त्यावर मुक्ता म्हणते हे कसं शक्य आहे केमिकल रिॲक्शन? मी तर काय दिवसभर घरामध्येच होते, मग असं काय गेलं असेल माझ्या पोटामध्ये? तेवढेच स्वाती येते आणि मुक्त असं म्हणते. स्वाती मुक्ताला म्हणते की मी चहा बनवते, पिणार का तू? मुक्ता म्हणते की हो चालेल, थँक्यू. आणि स्वाती तिथून निघून जाते. आणि स्वाती चहा करते आणि 2 कपांमध्ये चहा तो गाळते आणि पुन्हा ती केमिकलची पावडर ती वर काढते आणि म्हणते की माझा नवरा तिथे जे जे काय सहन करतोय ना, हे पण तुला कळलंच पाहिजे मुक्ता. आणि ती चहामध्ये टाकणारच असते, तेवढ्यात मुक्ता येते आणि तिचा हात पकड. त्यानंतर मुक्ता स्वातीला घेऊन रूममध्ये येते आणि मुक्ता स्वातीला जाब विचारते आणि म्हणते की काल सकाळी सगळेजण टेबलवरती बसून चहा पित होते, तेव्हाच तुम्ही माझ्या चहामध्ये ती पावडर मिसळली ना? बोला की काहीतरी स्वाती. माझ्या अंगावरती आलेले रॅशेस तुम्ही दिलेले चहामधून तुम्ही जी पावडर टाकली होती त्यामुळेच झाली आहे ना? स्वाती म्हणते की हो. मुक्ता स्वातीला म्हणते की पण का करताय, इतका का तिरस्कार करताय तुम्ही माझा? स्वाती ताई, कार्तिक माझ्याशी जे काय वागले त्याच्यामुळे मला हे करावं लागलं ना. आणि समजा माझ्याशी नाही तर तुमच्या बहिणीशी जर ते असे वागले असते तर तरी सुद्धा असंच केलं असतं का? तुम्ही का समजून घेत नाही आहात? आजपर्यंत तुमचं चांगलं व्हावं यासाठीच मी प्रयत्न केले. स्वातीताई तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी फक्त तुमच्या चांगल्यात विचार केला आहे मी आजपर्यंत. अहो नातं आहे माझं तुमच्याशी काहीतरी. त्यावर स्वाती म्हणते की नातं? माझा घर संसार उद्ध्वस्त केला, माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं आणि म्हणतेस की नातं आहे माझं तुझ्याशी? हे तुझं जे गोड बोलणं आहे ना, त्याच्यानी भाई फसेल, मी नाही फसणार. माझ्या समोर हे सगळं गोड गोड बोलून काही एक फायदा नाही, कारण मला तुझा खरा चेहरा माहिती आहे. साधा भोळा चेहरा आहे ना, जगासाठी आहे, माझ्यासाठी नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव मुक्ता, ह्या जगामध्ये मी सगळ्यात जास्त जर तिरस्कार कोणाचा करत असेल ना, ती फक्त आणि फक्त तू आहेस. मुक्ता स्वातीला म्हणते की स्वातीताई तुम्ही चुकीचं समजताय मला, पण मला कळतंय तुम्ही असं का वागताय. आज कुठेतरी माझ्यामुळे कार्तिक जेलमध्ये गेले, त्यामुळेच तुम्ही माझा तिरस्कार करताय ना. हर्ट झाला आहात ना तुम्ही माझ्यामुळे, पण माझ्यावर विश्वास ठेवा ताई, हा कार्तिक चांगला माणूस नाहीये. बिलीव्ह मी, तो अजिबात चांगला माणूस नाही. आणि ते चांगले असते तर मुळात त्यांच्याशी वाईट कोणी का वागलं असतं? आणि अहो ते जर चांगले असते तर सागरने डिवोर्सचा विषय का काढला असता? कुठला भावाला बहिणीचा संसार मोडलेला चालेल? स्वाती लगेच म्हणते की तो भाऊ असा करेल जो बायकोच्या टाटाखालचा मांजर आहे. आणि हे भाषण आहे ना, मला नको देऊ. आणि तू काय करशील ग? सगळ्यांना ओरडून ओरडून सांगशील ना? जा सांग, नाहीतरी तुला तमाशा करायची सवयच आहे. कर तमाशा आणि पाठव मला पण जेलमध्ये. इथे कार्तिकच्या आठवणीत रडण्यापेक्षा ना
जाऊन राहू आम्ही कुठेतरी. आणि स्वाती तिथून निघायला लागते. मुक्ता लगेच म्हणते की मला त्रास देऊन तुमचा त्रास कमी होणार आहे का? तर मग तुम्ही द्या मला त्रास, मला चालेल. तेवढ्यात इंद्रा येते आणि मुक्ताला म्हणते की मुक्ता ही डबी कसली ग, किचन मध्ये होती आणि पावडर कसली आहे? कोमल देखील इंद्रा मागे येते आणि कोमल इंद्राला म्हणते की बघू. मुक्ता लगेच डब्बी हातातून घेते आणि मुक्ता म्हणते की ऍक्च्युली ती माझी डब्बी आहे, चुकून राहिली तिथे. इंद्रा म्हणते की तुझी आहे का? कसली तू डॉक्टर? अशा औषधाची डब्बी कुणी ओट्यावर सोडतात का? आपल्या घरामध्ये लहान मुलगी आहे, तिने खाल्ले, मग तुला काही कळतं की नाही? मुक्ता इंद्राला म्हणते की सॉरी. पण मात्र इंद्र जेव्हा रूम मध्ये आलेली असते ना, तेव्हा स्वाती खूप गडबडलेली असते. ह्या सगळ्यामधून मुक्तानेच तिला वाचवलेलं असतं. त्यानंतर इंद्रा आणि कोमल तिथून निघून जातात आणि मुक्ता देखील तिथून निघून जात. त्यानंतर मुक्ता किचन मध्ये काम करायला लागते आणि तिथे सागर देखील डायनिंग टेबलवर बसलेला असतो. तेवढ्यात बेल वाजते आणि मुक्ता म्हणते की इस्त्रीवाला असेल, बघता का? तेवढे कपडे द्यायचे आहे इस्त्रीचे. त्यावर सागर म्हणतो की हो बघतो. आणि सागर बघायला जातो आणि दरवाजे उघडतो तर सावनी समोर असते आणि सावनी म्हणते की गुड मॉर्निंग. सागर म्हणतो की तू. त्यावर सावनी म्हणते की हो. आणि सागर म्हणतो की तू इथे काय करतेस, काय काम आहे? त्यावर सावनी म्हणते की इथेच बोलू की आत येऊ? सावनी घरामध्ये घुसायला लागते. सागर लगेच तिला अडवतो आणि म्हणतो की काही गरज नाही आतमध्ये येण्याची. तुला जर आईने इथे बघितलं ना, त्या दिवशी सारखं आई तुझा अपमान करेल. जे काय बोलायचं असेल तुला, तू इथेच बोल. सावनी लगेच म्हणते की मला पण हौस नाहीये तिथे तुझ्या घरामध्ये येऊन स्वतःचा अपमान करून घेण्याची. सावनी सागरला म्हणते की मला तुझ्या बरोबरचा एक फोटो हवा होता म्हणून मी इथे आले आहे. सागर म्हणतो की अजिबात मिळणार नाही. त्यावर सावनी म्हणते की मला पण काही हौस नाही तुझ्या बरोबर फोटो काढण्याची, पण आदित्यच्या शाळेचा प्रोजेक्ट होता म्हणून मला एक फोटो हवा होता. सागर सावनीला म्हणतो की त्याचा काय संबंध, आणि आपण आता नवरा बायको नाही आहोत आणि आपण एकत्र देखील राहत नाही. सावनी सागरला म्हणते की पण स्कूल रेकॉर्ड प्रमाणे आपणच त्याचे आई बाबा आहोत, आणि तुला फोटो जर द्यायचा नसेल तर तसं सांग मला, म्हणजे मला आदित्यला सांगायला. फार फार तर काय होईल, आदित्य नाराज होईल. बाय द वे तुला काय वाटलं, माझा जीव चाललाय का तुझ्यासोबत फोटो काढण्यासाठी? तू कोण आहेस, एखादा फिल्म स्टार आहे का? पण काय आहे ना, मला आदित्य बरोबर खोटं बोलायचं नाही आणि तुझ्या पुढे मला हातापाया जोडण्याची काही गरज नाहीये. पटकन सांग काढणार आहे की नाही, नाहीतर मला आदित्यला फोन करून सांगायला. त्यानंतर सागरला मुक्ता म्हणते की सागर फक्त फोटोज काढायचा आहे ना, आणि तो आदित्यच्या प्रोजेक्ट साठीच लागतो ना, काढा की, कशाला फाटे फोडताय? उगाच आदित्यच्या मनामध्ये गैरसमज वाढायला नको. सावनी मुक्ताला म्हणते की थँक. आणि त्यानंतर सावनी फोटो काढायला लागते. मुक्ता तिथून रूम मध्ये निघून जायला लागते तर सागर मुक्ताचा हात पकडतो आणि मुक्ताला नको जाऊ असं म्हणतो नजरेने. ते दोघंही एकमेकांकडे बघतच राहतात. ते बघितल्यानंतर सावनीला खूप राग येत असतो आणि सावनी तिथून रागात निघून जाते. दुसरीकडे स्वाती आणि कार्तिक फोनवर बोलत असतात. कार्तिक स्वातीला म्हणत असतो की तू असं कोणाला तुझ्यावर संशय येईल असं काही वागू नको, कळत नाही का तुला? काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? आपल्याला जर काही गोष्टी कळत नाही, समजत नाही, तर उगाच अक्कल पाजायची नाही एखाद्याला. स्वाती लगेच म्हणते की कारण मला तुम्हाला होणारा त्रास नाही बघ. कार्तिक म्हणतो की मी आहे ना, मी माझं बघून घेईन आणि सगळ्यांचे हिशोब चुकते करेल, आणि आता मी तुला जसं सांगतो ना तसंच कर. आता मुक्ताने सागरला सगळं सांगण्याच्या आधी तू तिची जाऊन माफी माग, नाहीतर तो सागर तुलाही घरातून हाकलून देईल. मग आपला उरला सुरलेला प्लॅन देखील फ्लॉप होईल. आणि प्लीज तू थोडे दिवस शांत राहा. त्यावर स्वाती म्हणते की ठीक आहे. आणि कार्तिक स्वातीला म्हणतो की माझ्या डोक्यामध्ये एक मोठा प्लॅन आहे. एवढं बोलून कार्तिक फोन ठेवून देतो. दुसरीकडे मुक्ता किचन मध्ये काम करत असते आणि सागर मुक्ताला बघतो. मुक्ताचा स्वयंपाक चालू असतो आणि सागर एक छोटासा फॅन घेऊन मुक्ताच्या जवळ येतो आणि मुक्ताच्या चेहऱ्यावर लावतो. मुक्ता हसते आणि सागरला म्हणते की काय करताय तुम्ही, प्लीज नका करू असं. काय कुणी बघितलं तर काय म्हणेल, मला तर खूप ऑड वाटतंय. सागर म्हणतो की काय म्हणतील, असंच म्हणतील ना मी बायकोचा फॅन झालोय. मुक्ता म्हणत असते की प्लीज नको ना, हे खूप ऑड वाटतंय. तेवढ्यात मीर येतो. मीर त्या दोघांची गंमत बघत असतो. तर सागरला म्हणत असते की तुम्ही जा ना प्लीज, दुसरीकडे जाऊन बसा. सागर म्हणतो मग मी काय करू, तिथे जाऊन तुमच्यावर ऑर्डर सोडू का? मुक्ता म्हणते की हो. सागर म्हणतो की मी तसा नवरा नाहीये. बायको उकाड्यात काम करत असताना एसीत बसून राहणाऱ्या नवऱ्यांचा राग येतो मला. हे सगळं मीर
ऐकत असतो. सागर म्हणतो की मला जर जमत असतं ना, मी माझ्या बायकोसाठी जेवण सुद्धा बनवलं असतं. मिहीर मनातच म्हणत असतो की हा आहे खरा दादू. इतक्या वर्षांनी तो पुन्हा हळूहळू पाहिल्यासारखा दादूस होतोय. मिहिका म्हणत असते ना, तुझा दादू दगड आहे दगड. मी आता एक व्हिडिओ काढतो आणि तिला पाठवतो. आणि मिहीर त्यांच्या दोघांचा व्हिडिओ सागर सारखा मुक्ताच्या मागे पुढे करत असतो. सागर मुक्ताच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे घेत असतो. त्यांच्या दोघांमधलं प्रेम बघून मिहीरला देखील खूप बरं वाटतं. मुक्ता सागरला म्हणत असते की सागर प्लीज आता बास करा ना. कुणीतरी बघितलं तर स्वातीताई आल्या, मम्मी आल्या, त्यांना काय वाटेल? तुम्हाला कोणी नाही ओरडणार, सगळा ओरडा मलाच खावा लागेल. सागर तरी देखील मुक्ताचं काय ऐकत नसतो, फॅन धरून उभाच असतो. तेवढ्यात इंद्रा येते आणि इंद्रा हे सगळं बघते आणि इंद्रा मोठ्याने ओरडते, सागऱ्या. सागर आणि मुक्ता दोघेही गरबडतात. इंद्रा म्हणते की काय चाललं आहे हे? काय चाललं काय तुमच्या दोघांचं? एवढी वर्ष मी शेवंताला नाव ठेवत होते, तुझ्या सुनेनं तुझ्या लेकाला एडा केला, तिच्या मागे मागे फिरतो, तुझा नाही राहिला आता तो. पण माझ्या घरात पण आता तेच चाललं आहे. मी तर सगळ्यांना मान वर करून सांगत होते की माझा सागऱ्या असं नाही वागणार, कधीच बदलणार नाही. पण इकडं तर सागऱ्या बायकोच्या मागे वारा घालत फिरतोय आणि म्हणते की आई एकवी रे, तू बघतेस ना, एवढी दुनिया बदलताना बघितली मी, पण माझ्या सागऱ्यासारखं कुणीच नाही बदललं ग बाई. सागर म्हणतो की आई तू काहीतरीच बोलते. अगं त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलं होतं म्हणून मी फुंकार घालत होतो. त्यावर इंद्रा म्हणते की पंखेने फुंकर घालत होतास का? इंद्रा म्हणते की वा वा सागऱ्या, चांगलं चाललं तुझं. तेवढ्यात मीर समोर येतो आणि म्हणतो की मावशी बघितलं मी, खरंच वहिनीच्या डोळ्यामध्ये खरंच काहीतरी गेलं होतं. इंद्रा म्हणते की हो का, तिच्या डोळ्यामध्ये कचरा गेला असेल, पण माझे डोळे चांगले आहे, मला साफ दिसतं. काय रे मिहीर, दादूची बाजू घ्यायची आता सोडून दे, किती वेळा तिची बाजू घेणार आहेस? सागर मिहीर जवळ जातो आणि मिहीरला म्हणतो की तू काय करतोयस इथे? म्हटलं होतं ना ऑफिसला जा म्हणून. मिहीर म्हणतो की दादू तूच तर म्हणला होता ना आपण मीटिंगला एकत्र जाऊयात, म्हणून मी तुला घ्यायला आलो. पुढील भागात आपण बघणार आहोत की सागर ऑफिस मध्ये असतो, तिथे आदित्य देखील येतो आणि आदित्यने त्याची एक विश एका कागदावर लिहिलेली असते आणि सागरला म्हणतो की ही विश वाचा, माझी ती विश पूर्ण करताल ना पप्पा? तेवढ्यात तिथे मुक्ता देखील आलेली असते. मुक्ता दरवाजातच उभा राहून त्यांचं बोलणं ऐकत असते. सागर ती विश वाचतो. असं लिहिलेलं असतं की मुक्ताला तुम्ही डिव्होर्स द्या. हे ऐकल्यानंतर सागरला खूप धक्का बसतो. त्यानंतर सागर आदित्यला म्हणतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी तुझी ही विश पूर्ण करू शकणार नाही कधीही. आणि सागर तो कागद आदित्य समोर फाडून टाकतो. त्यानंतर आदित्य रागात निघून जातो. मुक्ता सागर जवळ येते आणि मुक्ता सागरला म्हणते असं वाटतंय की तुम्हाला नात्यांचं महत्त्व कळायला लागलं. त्यावर सागर म्हणतो की मी एवढाच प्रयत्न करतो की नात्यांमध्ये विष पसरता कामा नये. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.